शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड केल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात कोणती पिके तेजीत राहू शकतात आणि कोणत्या पिकातून चांगला नफा मिळू शकतो याबाबत आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ही अशी पिके आहेत जी कमी खर्चात, कमी कालावधीत उन्हाळी हंगामात चांगला परतावा देऊ शकतात। सुरुवातीला कमी क्षेत्र असलेल्या लहान शेतकऱ्यांसाठी जलद परतावा देणारी पिके पाहूया। 1. वाल पीक। वाल हे कमी खर्चातील आणि साधारण 3.5 ते 4 महिन्यांचे पीक आहे। लागवडीनंतर सुमारे 50 ते 55 दिवसांनी उत्पादन सुरू होते। उन्हाळी हंगामात लागवड तुलनेने कमी असल्याने एप्रिल ते मे महिन्यात वालाला चांगला दर मिळू शकतो। घरची मजुरी 3 ते 4 जणांची असेल तर 5 ते 10 गुंठे लागवड करता येते। मजूर जास्त असतील तर क्षेत्र वाढवू शकता। जलद परतावा देणारे आणि लहान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक आहे। 2. चवळी पीक। चवळी हेही कमी खर्चात आणि जलद परतावा देणारे पीक आहे। साधारण 80 ते 90 दिवसांचे पीक आहे। लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी तोड सुरू होते। प्रत्यक्ष उत्पादन साधारण 1.5 महिन्यापासून सुरू होऊन पुढील 1.5 ते 2 महिने मिळत राहते। उन्हाळ्यात चवळीला चांगली मागणी असते आणि चांगला दर मिळू शकतो। 3. कोथिंबीर पीक। फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत कोथिंबीरची लागवड करता येते। हे सर्वात कमी कालावधीचे आणि कमी खर्चाचे पीक आहे। साधारण 35 ते 40 दिवसात काढणीला येते। एकदाच काढणी होणारे पीक आहे। उन्हाळ्यात आवक कमी असल्यामुळे दर चांगले मिळतात आणि एप्रिल मे महिन्यात चांगला नफा मिळू शकतो। 4. भेंडी पीक। भेंडीची लागवड फेब्रुवारी अखेरपर्यंत किंवा 10 मार्चपर्यंत करता येते। हे सुमारे 3 ते 3.5 महिन्यांचे पीक आहे। लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी उत्पादन सुरू होते आणि पुढील 1.5 ते 2 महिने सतत तोड मिळते। योग्य पाणी व्यवस्थापन, खत आणि फवारणीचे नियोजन केल्यास उन्हाळ्यातही चांगला परतावा मिळू शकतो। घरची मजुरी असल्यास 5 ते 10 गुंठे, तर मजूर जास्त असल्यास 10 ते 20 गुंठ्यांपर्यंत लागवड करता येते। 5. मेथी पीक। फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत मेथीची पेरणी करता येते। हे साधारण 30 ते 35 दिवसांचे पीक आहे। 25 फेब्रुवारीपर्यंत पेरणी केल्यास मार्चच्या शेवटी काढणीस येते। उन्हाळ्यात मेथीला चांगली मागणी असते। कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे चांगला नफा मिळू शकतो। 6. गवार पीक। गवारची लागवड फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात करता येते। हे सुमारे 80 ते 90 दिवसांचे पीक आहे। लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी तोड सुरू होते आणि दर 3 ते 4 दिवसांनी तोड मिळते। कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक आहे। एप्रिल मे महिन्यात चांगला दर मिळू शकतो। शेतकरी बंधूंनो, ही सर्व पिके कमी खर्चात, कमी कालावधीत आणि योग्य नियोजन केल्यास उन्हाळी हंगामात चांगला नफा देऊ शकतात। योग्य पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर आणि वेळेवर तोड याकडे विशेष लक्ष दिल्यास परतावा अधिक चांगला मिळू शकतो। अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।